नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलंय। शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला। केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेड मार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधा वाटप दुकानातून करण्याची परवानगी देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये झालेल्या या निर्णयामुळे शिधा वाटप दुकानदारांची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून त्याबद्दल दुकानदारांच्या संघटनांनी आनंद व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत। देशातील 80 कोटी आणि राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना शिधा वाटप दुकानदारांच्या माध्यमातून स्वस्त अन्नधान्याचं वितरण हे करण्यात येतं। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून राज्याच्या शहरामध्ये गावाखेड्यातील शिधा वाटप दुकानदारांपर्यंत अन्नधान्य पुरवणारी एक प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे। ही यंत्रणा अधिक जलद, सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा नागरी पुरवठा विभाग हा प्रयत्नशील आहे। त्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, GPS ट्रॅकिंग, लाईव्ह मॉनिटरिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल अशी खरेदी, वितरण, नियंत्रण आणि देखभाल यंत्रणा उभारण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला। यासाठी सध्या गुजरातमध्ये उपयोगामध्ये असलेल्या यंत्रणेचाही अभ्यास करण्यात येणार आहे। राज्यातील शिधा वाटप यंत्रणेतील प्रलंबित प्रकरणांवरती तातडीने सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात येतील अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली। गावखेड्यातल्या प्रत्येक शिधापत्रिका कार्ड धारकाला नियोजनानुसार धान्य वाटप झालं पाहिजे। या कार्यवाहीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी असे निर्देश देखील त्यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत। मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधा वाटप कार्यालयांची पुनर्रचना करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान एक कार्यालय असेल अशा पद्धतीने पुनर्रचना करण्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली। यापूर्वी 1980 मध्ये शिधा वाटप कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली होती। नव्या पुनर्रचनेनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये एक परिमल कार्यालय आणि 5 नवीन शिधा वाटप कार्यालये तयार होतील। यातून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरी पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचालीबाबतचं सादरीकरण करण्यात आलं। बैठकीला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, त्यानंतर वित्त विभागाचे अप्पर सचिव OP गुप्ता, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोज, शिधा वाटप नियंत्रक सुधाकर तेलंग आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शिधा वाटप दुकानदारांच्या संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रेशन दुकानदारांना अजित पवारांकडनं एक मोठं गिफ्ट मिळाले। त्यांच्या कमिशनमध्ये चांगल्यापैकी वाढ ही करण्यात आली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।